राज्य सरकारकडून घरकुल योजनेतील निधी वाढ, नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर होणार. अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात राज्य सरकारने घरकुल योजनेचे निधीत वाढ केली आहे. अभी यहाँ पे दोस्तों स्क्रीन पे देख सकते हैं आप किस तरीके से घरकुल योजनेच्या निधीत वाढ केलेली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सभेत सादर केला. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनं अर्थसंकल्पात पूर्ण होणार का, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून होतं. सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहमंत्री धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यात घरकुल योजनेतील निधी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सर्व घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले जाणार असल्याची अर्थमंत्री यांनी सांगितले. घरकुल योजनेत 50,000 रुपयांची वाढ, सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकर जाहीर करण्यात येणार आहे, असं अजित पवार यांनी सांगितले. यावेळी अजित पवार म्हणाले की राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, PM जनमन या केंद्र पुरस्कृत रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, परधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत आतापर्यंत एकूण 44,07,000 घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांची मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसविण्यात येणार आहे. तो मित्रांनो, आता तुम्हाला घरकुलसोबत सौर ऊर्जा प्रकल्पही भेटणार आहेत. वीज तयार करू शकता आणि सौर ऊर्जेचा लाभ घेऊ शकता. राज्यात परकीय गुंतवणूक वाढली. अर्थमंत्री राज्यात परकीय गुंतवणूक वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या काळात राज्यात 40 लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्ट रोजगारामध्ये वाढ होऊन उत्पन्न होत आहे. 50 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे. त्यासाठी नवे कामगार नियम तयार केले जाणार. देशाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 15.4% आहे. लवकरच महाराष्ट्र औद्योगिक धोरण जाहीर केले जाणार आहे. 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र उभारणार. गडचिरोली जिल्ह्यात रस्त्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी तरतूद करण्यात आली आहे. येत्या 5 वर्षात वीज खरेदीत 1,05,000 कोटीची बचत होईल. अर्थात वीज स्वतः होण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांसाठी येत्या 5 वर्षात विक्रमी गुंतवणूक केली जाणार. अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेला अर्थसंकल्प सादर केल्यामध्ये त्याच्यामध्ये 50,000ची घरकुल योजनामध्ये वाढ केली जाणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर घरकुल योजनेचा लाभ घेतला नसेल तर आजच आपला फॉर्म भरण्यासाठी आपल्या जवळील ग्रामपंचायतीशी संपर्क साधा आणि तिथून ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करा.